गेले आपल्या त्यासाठी आज संध्याकाळी उद्या आणि परवा 4 दिवस गाडी घेऊ आणि ते 100 पूर्ण आज कुणीच नाही आता 4 दिवस नक्की आहे का तुझं चिंतन घेणार नाही आज माझं मी डायरेक्ट वर येणार आहे. ठीक आहे हो माऊली. चल. व्यासादिकांचे उन्मेक राहतती जेत साशंक ते तुम्ही हे रंग एक वाचाळ करे. बघा उन्मेक राहतती जेत साशंक तर जिथे व्यास आहेत महामने जगामध्ये श्रेष्ठ ज्ञानाचे करते जे ग्रंथ त्यांच्याकडून तयार झाले तर त्यांना ज्ञान केल्यावर कधी कधी शंका पण येऊ शकते असं ज्ञानोबा म्हणतात. तर मी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तर माझ्यावर जर कुणाला शंका आली ती काही एवढं विशेष नाही. त्यांचं ज्ञान एवढं आघात आहे पण एवढा लहानपणा घेतात. व्यासाच्या ग्रंथावर शंका येईल एखाद्या वेळेस तर माझ्या ग्रंथावर शंका येणार नाही असं होणार नाही म्हणून येईल कधीतरी कदाचित येऊ शकते असं माऊली ज्ञानोबा बोलतात. कारण ह्यांच्या मनाचा मोठेपणा आहे त्यांच्या कारण माऊली हे ज्ञानाचे सागर आहेत. त्यांच्या ओळीवर त्यांच्या शब्दावर त्यांच्या बोधावर कधीही शंका घ्यायला तिला मात्र कधीच येणार नाही. तरी पण त्या अंगावर लहानपणा घेऊन असं बोलतात की व्यासांचे उन्मेक म्हणजे व्यासांना बुद्धीच्या द्वारे जे ग्रंथाचं भांडार जगाला दिलं तिथं कुठे कुठे शंका येऊ शकते. तर मग तसं पण माझ्या पण ओळीवर कुठे कुठे शंका कुणाला येईल तर येऊ दे असं माऊली बोलतात. पण माऊलीच्या ओळीवर कधी शंका येणार नाही. ज्यांना माऊलीचं आघात ज्ञान बुद्धीच्या द्वारे अध्यापनी साठवलं ज्यांना माऊलीचं प्रेम आलं ज्यांना माऊली कळाले जे माऊली शरण गेले ते माऊलीपासून भिन्न नसतात. माऊली त्यांना ढकलत नाही दूर. माऊली त्यांना ज्ञान देतात त्यांचं अज्ञान संपवतात चित्त बोधामध्ये आणतात आणि वेद हृदयात ठेवतात. अशी माऊली जगाला सुख देतात. कळालं हो माऊली. माऊली कशी दाखवते की प्रत्येक जीवाला सुख देतात. आता एक विषय आहे का कोणता देव जर नवसाला पावला हे घर दिलं लेकरू दिलं पोरग दिलं काय 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 पण मागतात आपण वेडे भ्रांत आहेत. आपण जीवाला भ्रांत म्हटलेले संताला निवांत म्हटलेले वेदाला शांत म्हटलेले पण आपण वेडे बरं का बरं वेडे आपण खोटं मागतो देवाला. पण माऊलीनं खरं दिले जगाला आत्मज्ञान. हे दोन वाक्य सांगा मी काय बोलले. हॅलो आपण देवाला खूप काही मागतो पण माऊलींनी जगाला ज्ञान दिले आहे. ऐका तर दिले आत्मज्ञान आत्मज्ञान दिलेले. हा आत्मज्ञान दिले समजून घ्या. साधी भाषा कळत नाही वेद कसा कळतं मला. आपण वेडे भ्रांत खोट जाणार नश्वर माईक जगातलं भौतिक मागतो पण माऊलीनं जगाला सत्य दिलं. माहित आहे डोकं आहे की नाही तुम्हाला. हॅलो बेटस हे अवघड आहे का नाही माऊली. का कळत नाही तुम्हाला लोकांना. बरं घाई केल्याने का मी मोठ्या जोरात बोला घाई घाईने बोलते का सध्या सांगा मला. नाही नसर सुख मागतात पण माऊली जीवाला खरं सुख देतात आत्मसुख. हे दोन्हीचं अंतर कळतं की नाही तुम्हाला का नाही कळत. कळतं माऊली. माऊली कळत हे तोंडातून अमृत यायले तुम्हाला घेता येणं कधीच भेटलं नाही आम्हाला. एवढं सोप्या भाषेत आमच्या गुरुने आतापर्यंत कधी बोललं नाही मी. सुंदर होती प्रगाढ होती. जगाचे ग्रंथ त्यांनी तयार केले. तिथे शंका आली तर मी ओळी केली तर शंका येईल काय नवले. कळालं का. हो माऊली कळालं.
मग पुढे उन्मेष, व्यासाधिकाचे उन्मेष आधी कळावं लागतं बेटा, हे साठवावं लागतं, त्या ज्ञानामध्ये रमावं लागतं, अज्ञान संपलं की नाही बघावं लागतं, देहभावाला टाकावं लागतं, आत्मरंगात रंगावं लागतं, मी कोण हे कळावं लागतं, सुख दुःखाला गुंडाळावं लागतं, प्रभूला जाणावं लागतं, हरी बनावं लागतं, आत्मस्वरूपामध्ये राहून जगाला खोटं म्हणावं लागतं. हो माऊली. तो पण आहे मग, तो पण आहे. आणि जे ज्ञानी महात्मेत भगवंताकडे चालले तर माया त्यांना जाळू जाळू मारती, मागवडती. हो माऊली. वडते की नाही? हो माऊली. ते मायेच असतं, ती त्या भगवंताकडे जाऊ देत नाही. हे तिचं मोठं काम आहे, हे मोठं काम आहे तिचं. ती आपल्या हातातले गिऱ्हाईक सोडित नाही आणि बुद्धीला ब्रह्म होऊ देत नाही, देहाचा बाध होत नाही, अज्ञान जात नाही, मन राम होत नाही, जगण्याला अर्थ उरत नाही. हो माऊली. बरोबर आहे का चुकाय? बरोबर आहे माऊली. असं हे नाही का, प्रेरणा नाही आज? हॅलो, नाही आहे दिसते माऊली. तुम्ही आराम घ्या म्हणलं तर मला मरण वाटलं, माझं मरण. तुमचा एक भोळा आहे, गीतेचा ईश्वर कृष्ण आहे, खूप भोळा आहे, प्रेमळ आहे. तो व्यासोक्ती कुसुम माळा, व्यासोक्ती कुसुम माळा, व्यासाच्या बुद्धीनं मुक्तीनं जेवढे ग्रंथ केले त्या ग्रंथाच्या फुलाच्या माळा देवानं घेतल्या, तर माझ्या ओवीचा दुर्वा का घेणार नाही तू माझा कृष्ण काना? कळतं का हे? पाठ घेण्या का? ती सुंदर का पाठ घेऊ नका? अरे जेवण नका करू त्या दिवशी पाठ नको, चिव करायची बी नाही. हो माऊली, अगदी बरोबर आहे. समजून द्या बेटा. तुम्हाला माहिती, मी 4 पासून जागी असते, माहिती ना? माहित आहे? हो हो माऊली. हो. न लेकरासाठी, न घरासाठी, न कुणासाठी, आपल्या भगवंतासाठी घालावा. ह्यानं तप करावं, अज्ञानाला मारावं, स्वरूपाला धरावं, जीवनमुक्त व्हावं, आपल्या महिमेत राहावं, देहावर कवायावं, कारण देह होरपळून टाकतो, नाके भाजून काढतात, प्रारब्ध धूत आहे, पण ही ओवी सुख देते. हो माऊली. रामकृष्ण हरी. साष्टांग दंड सद्गुरू माऊली. काय समजतं जाईल? नाते होरपळून काढतात, नाते होरपळून डिलीट करायचा. जे नातं बेकार आहे त्याला फेकून द्यायचं, जे संत आधार आहे त्याला हृदयात घ्यायचं, जे ओवी मोक्ष देते त्याला बुद्धीत ठेवायचं, जे गुरु जन्म मृत्यू थांबतात त्याला प्रेम करायचं, बाकीला फेकून द्यायचं. म्हटलं तर घ्या, नाहीतर काही तुमची मर्जी, आम्हाला काय करायचं? पाऊस पडतो, बरोबर आहे माऊली. पटत नसेल त्या नाट्यामध्ये मरून जा, आम्हाला देणं नाही देणं कोणाचं. आम्ही आमच्या भगवंताला आदिशक्ती काय, आमची मायवर ये. हिने जन्म दिला, टाकलं वनवासात, हिनं काढलं, ही माय करी. हो माऊली. बरे गीता ईश्वर भोळा, आमच्या किती ईश्वर कोणी कृष्ण परमात्मा लय भोळा. का? प्रेम करतो ना जीवाला, सगळ्या गीता देतो, ज्ञान देतो, आपल्याकडे घेतो, सुख दुःख थांबवतो, भक्ताकडे धावत जातो आणि साधकाला त्याच्या हृदयात उभा राहतो. हो माऊली. कळत नाही की आपल्या सोबत कोण आहे, आपलं कोण आहे, सुख देणार कोण आहे, दुःख देणार कोण आहे, हेच कळत नाही जीवाला. म्हणून त्याला भ्रांत जीव म्हटलंय.
आमचा गीता ईश्वर भोळा लिहून ठेवलंय माऊलीनं, तरी कळेना. फार आपण अवघड जगतो, नाही त्याला बघतो, नाही त्याला टाकतो बाहेर. आहे तो परमात्मा बुद्धीतून बाहेर गेला, नाही ते जगात आता आलं. दुःख भेटणार नाही का, सुख भेटेल का मग? दुःखच भेटेल, सांगा. दुःखच भेटेल माऊली. आहे ते परमात्मा बुद्धीतून बाहेर गेला, माहितच नाही ते. जो परमात्मा आहे, जो मी आहे, माझ्या आत आहे, माझा संबंध आहे, मी नित्य आहे, मी आनंद आहे, दुःख देणारा परिवार आहे, प्रारब्ध आहे, त्याला संपवायचं तर ज्ञान आहे, त्याच्यातून बाहेर निघायचं तर चिंतन आहे, आणि हरी व्हायचं असेल तर ब्रह्म महावाक्याचं चिंतन आहे. तुम्हाला बरोबरच काय सांगते म्हटलं मी आनंदीला, पण किती सांगू किती बोलू, टाइम नाही. मागून तर घसा बसू लागला, का माहित नाही. त्यानंतर बुद्धी ब्रह्मत्वाला प्राप्त होती, अज्ञानाची निवृत्ती होती, आणि आपल्या सत्तेत आपण राहतो. ते संध्याकाळी सांगाल. आजचा पाठाचा टाइम तुम्हाला सांगायची चर्चा करून. आज रात्री मी पाठ घेणार आहे ज्ञानेश्वरी, ओळख संपवायच्यात मला. आज सांगल तुम्हाला तरी या नाही कशाने निघून जा, मला कुणाचे देणे नाही. मला माझं फक्त तपश्चर्या करायची, माझ्या श्वासातून आत्मचिंतन करायचे, मला हरीच्या चरणाला धरायचे. कुणी या कुणी न या, मला कुणाचं देणं घेणं नाही. पाणी टाकून बसल्यावर तुमच्यावर, तर तुम्ही संसारी किडे, तुमच्या नादी लागून आम्ही मूर्ख आम्ही बनतो. तुम्ही खूप हुशार आहेत, भयानक हुशार आहेत लोक, कळालं मला. आम्ही आमचा भोळा तटा, क्षीरसिंधू सागर तिच्या काठावर तटा, पाणीया येती गजगटा, त्या सिंधूच्या काठावर हत्तीचे कल्प पाणी प्यायला येतात गजगटा. तेथ काय मुरकुटा वारिसदात असे, मुरकुटा म्हणजे डास. त्या सिंधूच्या काठावर हत्तीचे कल्प पाणी पितात, तिथे डासात पाणी प्यायला समुद्र ढकलणार नाही, तसा मी मुरकुटा आहे असं माऊली म्हणतात. बघा माऊली कसे येत, म्हणले मी मुरकुटा, आणि आपण काही येत नाही, जात नाही, वेद माहित नाही, ओवी कळत नाही, शांती मिळत नाही, संसार संपत नाही, प्रारब्ध चुकत नाही, साधूचं बोलणं झेपत नाही, अज्ञान संपत नाही, आणि मी पण जात नाही. हो माऊली. जातो का मी पण? नाही जात माऊली. हो माऊली नाही जात. मला एक कळत नाही, पाट्याच्या पाट्या ग्रंथ वाचून हे मंदिर ते मंदिर, काय नवीन निघाले शोध सुद्धा तेच, थोडे पोटोडगे पिडगे, तिथं जायचं ते करायचं, तिथं जायचं ते करायचं. सांगितलं ते त्या लोकांना, तरी सुधारत नाही ते लोक. काय वाचते तर कशामुळे वाईट वागते कळत नाही रे बाबा. तोबा पोतीला कमी नाही, फिरण्याला कमी नाही, देवाला कमी नाही, आणि ही बाई नीट नाही. बॅलन्स लागत नाही आम्ही. लागल का बॅलन्स? नाही माऊली, नाही लागत. न तुम्हाला दया कुणाची, न तुम्हाला धर्म, न तुम्हाला क्षमा, न तुम्हाला दान, न तुम्हाला वेद येत नाही. खंडीच्या खंडी पारायण, ही पोती वाचती पोती वाच, ती पोती वाचती पोती वाच, ह्या देवाला जा त्या देवाला जा. कोणत्या रस्त्याचा दगड सोडत नाही बाई, दगड. ती म्हणते गाडीला पैसे भरले, चला हात धुवून घ्या, दिले 2-2 हे कळत नाही म्हणून हिड देते. एक देव खरा, माया आठवीला पसार. मायेच्या द्वारे दिसणारे देव नाना येत, पण जेव्हा माया नष्ट होती तर एक ब्रह्म आहे, ते मी आहे. एक देव खरा, माया आठवीला पसार. कृष्ण हरे राम. कृष्ण खूप सुंदर नाही. नारायण खूप छान सांगितलं, खूप छान सांगितलं. पुत्र पळत वाका, इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ. तेव्हा ब्रह्मसत्र केलं, नीट घरी जावं लागते, नीट घरी. कळत कुठं कळते, कळच ना कुठं. आत्मचिंतनापेक्षा कोणता मोठा देव, ब्रह्मज्ञानापेक्षा कोणतं ज्ञान मोठं आहे सांगा? कोणचं नाही माऊली, कोणचं मोठे फल? ब्रह्मज्ञान सगळ्यात मोठं आहे. कोणतंच नाही, कोणतंच नाही. म्हणजे भ्रष्ट बुद्धी सगळी आपल्या महिमेत राहणं,
आत्मचिंतन घेणं, मी कोण हे कळणं, तर पांडुरंग त्याला बाजूला करीतच नाही. आदिशक्ती माया तिला ज्ञान कमी पडू देतच नाही, आणि ती माया तिला बाजूला संपत नाही, टाकीत नाही, आणि त्याचं प्रारब्ध पुन्हा उरत नाही, त्याला जन्म पुन्हा मिळत नाही. हे ब्रह्मज्ञान घेतले तिथं आपण, घेतले की नाही सांगा? हो घेतलं माऊली. थांबली का वासना तुमची? थांबली का? नाही माऊली. जिवंत अधिकार वेगळा, अधिकार मेलेला वेगळा. तर ज्याची त्याची भावना, ज्याचा त्याचा अधिकार असतो बेटा. पण एक सांगते तुम्हाला की आपल्या स्थितीत आपण राहावं. आपली स्थिती ब्राह्मी स्थिती आहे, नोकी देह स्थिती. आपल्या स्थितीत राहिल्यावर तीर्थ नाही, देव नाही, यात्रा नाही, जत्रा नाही, तो नाही, मी नाही. बरोबर माऊली. अगदी सांगा चुकलं काय? बरोबर बरोबर आहे. हो माऊली बरोबर. हॅलो भाभी आहे का तिथं? गेली निघून. देव भिन्न आहे का आपल्याहून? नाही नाही ताई. होती कसती ती? ती करावं लागते ताई. काय बोलायला उत्तर द्यायला नीट बोला ना. करावं लागते म्हणजे होतीये तुमच्याकडे आल्यावर होतीच आहे. ज्या ब्राह्मी स्थितीमध्ये देव आणि जीव भिन्न आहेत का? नाही नाही माऊली. नाही ताई. त्याला हुडकत गेल्यावर ब्राह्मी स्थिती नाही. होता येते का? नाही नाही माऊली. आत्मज्ञानामध्ये जीव शिवाहून भिन्नच नाही, देहभाव होतच नाही, वृत्ती कुठं जातच नाही, तिला जगत दिसतच नाही, इंद्रियामध्ये विकार होतच नाही, आणि तो जीव आत्मा परमात्म्याहून अलग राहतच नाही. तर कुणी कुणाला दर्शन घ्यायचं? कुणी कुणाचं दर्शन घ्यायचं? नाही ना ताई. सगळं एकच होतंय ना. ते दर्शन घ्यायला राहतच नाही. कोंबड झेंडाचं बोलायचं असं ताई सगळ्या सोबत राहावं लागते. सगळ्या सोबत आलं की जमत नाही मातीचं ताई. सगळ्यात हो हो ताई. मग ती भोगता येत नाही म्हणून हे करावं लागते. हो माऊली. हो माऊली. ते होत नाही आणि ते जात नाही, बुद्धीने जात नाही आणि सांगून फरक पडत नाही. नाही ना. तेवढी उच्च भूमिका अधिकार नसते, अवस्था नसते ताई. सगळंच असते. पण पळायचं संपत का? पळायचं नाही संपत नाही का? नाही. किती अवघड आहे. म्हणजे खरं बोलणं पण भीती वाटते ना. सांगा. नाही ताई नाही. खरं ते खरंच असते शेवटी. आमच्यासाठी जागरूक करायसाठीच करताय तुम्ही. आम्ही जागे व्हाव करावं म्हणूनच. तुमचं त्यात काहीच नाहीये ना. अवस्थेमध्ये मोक्षमय स्थितीमध्ये जीव आणि शिव कधीच अलग नाही, तर कुणी कुणाला बघायचं? नामदेवाला कुणी हाकललं? हाकललं ना देवाना? पांडुरंगाने. हो ताई. पांडुरंगानेच. हे कसं लावायचं आता? तू अंगाला जाण मुक्त हो, माझ्यापाशी थांबू नको, द्वैतात राहू नको, माझ्या उपाधीला बघू नको, मला बघून रडू नको, माझ्या व्यापकाला बघ, माझ्या स्वरूपाला बघ, माझ्या अभेदाकडे ये आणि माझ्या खऱ्याला शोधून काढ. मी कुठे हे जाणून घे. मी जिथं दिसतो तसा तेवढाच नाहीये. मी व्यापक पण आहे, तुझ्या आत पण आहे, मी एक पण आहे, मी चिद्रूप पण आहे, मी आनंद आहे, मी तुझ्या आतच आहे. तू मला बाहेर बघू नको. हो माऊली. साष्टांग धन्यवाद. खरंय. बोलले की नाही? हो ताई. भाभी नुसतं घंटावर 23 घंटे संसार केल्यावर आयुष्य घातलं आम्ही कमी पडतोय. आम्ही हो तुम्ही नाही कमी पडत ताई. बाप तुम्ही कमी एवढं निघतच नव्हतं. तुम्ही कमी पडल्यावर एवढं बोलूनही तुमच्याजवळ आहेच आणखी भांडार भरलेलं आहे. नाही बेटा. हॅलो भाभी. हो ताई. 18 वाक्य संपत आलाय. तर ब्राह्मी स्थिती कशी आहे?
देहस्थिती कशी आहे, जीवनमुक्ती कशी आहे, माया म्हणजे काय आहे, जीव म्हणजे काय आहे, जगत म्हणजे काय आहे, भ्रांती म्हणजे काय आहे, हे तुम्हाला रोज रात्री सांगणार आहे. हो हो ताई, हो हो. सोपं नसतं बेटा. नाही. जी माया एका जीवाला लक्ष 84 घेऊन जाती आणि जे साधू बोधाच्या द्वारे आत्मस्वरूपाकडे घेऊन जातात, दोन्ही सेम आहेत? नाही माऊली. नाही नाही नाही, खूप भिन्न आहे, खूप भिन्न आहे. दोन टोक आहेत ताई ते. हा बेटा, जी अविद्या बुद्धीला देहाला माझं म्हणायला लावती, जी ब्रह्मविद्या देहातून बुद्धीला अलग करते. हो माऊली. हो हो ताई. देहाचा संबंध आहे तो खोटा आहे, देह खोटा आहे, पण देहाला माझं म्हणणार ज्ञान, देहाची ओळख करून देणार, देहाचा बात करणार आणि देहातून बुद्धीला अलग करणार आमचा वेद आहे. अगदी माऊली. हो ताई, चांगलं ताई खरं. हे कळा बेटा, इकडं देव तिकडं देव, भन भन कुत्र्यावनी भरायचं कुत्र्यावनी, ते कळलं, ज्ञान मिळालं, भेद संपन्न, अनुभूती भगवंताची येईन. पळा काय त्या मंदिरामध्ये मुंग्या तर कमी असतात इतके लोक आहेत की नाही? हो माऊली आहेत. हो ताई, सगळीकडे तेवढेच, सगळीकडे तेवढेच लोक. पाप वाढले, मंदिरे बी भरायले आणि पापही वाढले, घराघरात वाढले की नाही? हो माऊली. हो ताई, हो ताई. कमाले, न मायची किंमत, न बापाची किंमत, न मोठ्याची आबरू, न इज्जत. परमार्थाला कमी नाही, पुण्याचा पत्ता नाही, अशी म्हणायची वेळ आली आता. हो माऊली. हो ताई, बरोबर आहे. आणि पुण्याचा पत्ता नाही. घरामध्ये आक्रोश करायचा, घरातल्याचा जीव घ्यायचा आणि बाहेर देव देव करायचं. बरोबर आहे? नाही माऊली, चुकीचं आहे. नाही नाही ताई, नाही ताई. बोलता माई, खरं खरं बोलता. अवघड आहे. खरं बोलणं, खरं पचवणं फार कठीण आहे. मला एकच कळतं, सकाळचा 1 तास, संध्याकाळचा 1 तास आपल्या कल्याणासाठी द्यावा. ओवी आत राहावी आणि बद्धता धुवून जावी. स्वरूपाशी मिठी मारावी बुद्धीनं. संतांचा संग धरावा, ग्रंथ हृदयात यावं, अभिमान बाहेर जावा, वेद संपावा, अभेद प्रगटावा, मोक्ष मिळावा, बंध तुटावा. हो माऊली. फळावं, बंध संपावा. मी माझं हा बंध आहे. देहाचा संबंध हा बंध आहे. दिसलं दृश्य खरं हे बंध आहे. वृत्ती देहात आहे हा बंध आहे. इंद्रियात विकार आहे हा बंध आहे. जगताला आकार आहे हा बंध आहे. मी निराकार आहे हा मोक्ष आहे. रामकृष्ण. साष्टांग साष्टांग दंडवत ताई, साष्टांग दंडवत. साष्टांग साष्टांग दंडवत माई, कोटी कोटी दंडवत माई. हे आकार किती दिवसाचा आहे? आकार मायेचा आहे, आकार वृत्तीचा आहे, आधार परमात्म्याचा आहे. आधारच कळणं, विकार संपन्न. आकार जाईन बाजूला. आकार देवाचा असो का देहाचा असो का जगाचा असो, तिन्ही आकाराला कारण अविद्या आहे. हो माऊली. आकार जगाला बी आहे, आकार देहाला बी आहे, आकार देवाला बी आहे. देवाला आकार देणारी ही जगदंबा आहे, देहाला आकार देणारा ईश्वर आहे आणि मी आकाराच्या बाहेर आहे, परब्रह्म आहे. साष्टांग दंडवत. कृष्ण हरी. तीर्थ आकलीचा पत्ता नाही, हिंड संपन्न आणि पाप कम होईन. पाऊसे पडे ना यांच्या पापानं. हो माऊली. पडायला का पाऊस?
नाही माऊली, बघा ना किती. हॅलो, चला एक सांगायचं सगळ्यांना. प्रत्येक साधकानं आजपासून झोपेपर्यंत श्रीराम जय रामाच्या माळा करायच्या. आपल्या सत्संगातून कमीत कमी 10 लाख 13.5 लाख जर तुम्ही करा, एकटी 13.5 करणार आहे. तुम्ही सगळे मिळून 13.5 करा लाख, आणि मी एकटी 13.5 3 लाख करणार. 13 2 26 33 39 50 लाख मी करते, तुम्ही 13 लाख करा. आहे तयार? हो माऊली. एवढं पण नाही का खरंच आहे. 8,000 रामकृष्ण हरी. श्रीराम जय जय राम 6,000 होते. नमः शिवाय 10,000 होते, कारण आम्ही उदबत्ती लावून केलेला आहे. एका महिन्यामध्ये मी 26 लाख केलाय. एका महिन्यात 26 लाख. बापरे. बापरे. पांडुरंग हरी वासुदेव हरी कोटी कोटी दंडवत. तुमची बरोबर आम्ही कुठेच करू शकणार नाही, कुठेच. गगनाक्रमी सत्वरू तो गरुड ही जेत पंख कुठे पाखरू. एखाद्या पाखराला छोट्या पंखाले छोटस ते बी आकाशात उडतं, आणि गरुड तर आकाशात झेप घेतो. गरुड आकाशात उडतं म्हणून पाखराला उडायची परमिशन नाही असं होत नाही. सुंदर प्रयासे. राजहंसाचे चालणे पुतळे झाले या शहाणे, अनेके काय कोणे चालणे चीना. राजहंस पक्षी आपल्या डुलत डुलत मस्त चालतो, थबक थबक त्याच्या चालावर. मग राजहंसासारखं चालणं येत नाही, पण आम्ही चालू नये का? पृथ्वी आम्हाला चालू देत नाही का? तसं नाही. तो त्यांच्या डोलत महिमेत चालतो, आम्ही वाकडे तिकडे चालतो. आम्ही पण चालतो, राजहंस पण चालतो. व्यासानं पण केले ग्रंथ, मी पण केली माऊली. हो माऊली, अगदी बरोबर. चालेल, खूप छान लागली. खूप सुंदर. आपल्याला कळत नाही हा भाग वेगळा, पण लय सुंदर आहे. आता ऐका. जी आपुलेनी अवकाशे अगाध जळ घेपे कळसे, चुळी चुळपण आयसे वरोणी नळी आपले अवकाशे. जसं कुठला असेल तर मधली जागा कमी तेवढंच पाणी बसन, गिलास असेल तेवढी जागा तेवढंच पाणी बसन, मोठी कळशी आहे मोठा भाग आहे तेवढं पाणी बसन, तोंडात चूळ भरायची तोंडापुरतं पाणी बसन. तसं माझी जेवढी बुद्धी तेवढी मी ज्ञान सांगाल असं माऊली बोलली. पांडुरंग हरी वासुदेव. काय माझी माझी तिच्या अंगी थोडी तरी ते बहु काय तेज धरी, वाती आपुले आपली आणि चकीना. वाती आपुले आपली आणि चकीना. एक दिवटी मोठी टेंबा, तिचा प्रकाश मोठा आहे, पण छोटी वाते तिला पण प्रकाश आहे. टेंबा मोठा आहे ते पण प्रकाश आहे. आमचा छोटा प्रकाश आहे पण प्रकाश नाही असं समजू नका. तशी माझी मी आलं की तुला बकेट ओढून देते समग्री आकाश थिल्लरी थिल्लरा ऐसे बिंबेची पै. थिल्लरी थिल्लरा ऐसे बिंबेची पै. छोट डबक त्याला थिल्लर म्हटले. समुद्र मोठ अथांग म्हटले. त्याच्यामध्ये प्रतिबिंब मोठं पडेल, टक्क्यात छोटं पडेल, पण दोन्ही प्रतिबिंब आहेत, दोन्ही एकच आहे, भिन्न नाही. चला. देवी व्यासाधिक महामती. तस समुद्र मोठा आहे, प्रतिबिंब मोठं पडेल, टक्क छोट आहे, प्रतिबिंब छोटं पडेल. तसं व्यासाची बुद्धी महान आहे समुद्रासारखी, पण आमची छोटी आहे, पण समुद्रातला थेंबच आहे, दोन्ही एकच. हो माऊली, किती छान सांगितलंय. मस्त, खूप छान बोलले ग. आपण सतत आपल्या बुद्धीमध्ये ते साठावं ज्ञान, ओवी, गीता, जेवढे अध्यात्माचे ग्रंथ बुद्धीमध्ये प्रस्थापित करावे, तर चित्तामध्ये बोध भरावा आणि त्या बोधानं अज्ञानाला मारावं आणि चित्तानं स्वरूपाला धारण बुद्धीनं ब्रह्माला धारण करावं.
त्याशिवाय सुटका नाही जीवाची. हो माऊली. प्रज्ञेत आपण वाहत जातो, देहाला पाहतो, जडाला प्रेम करतो, ग्रंथाला पण आमच्या बुद्धीला जे पण आम्ही एवढं घेतलं, गोबीमध्ये ज्ञान दिलं आणि बुद्धीला त्या देहाचं संबंधातून बाहेर काढलं, असं माऊली बोलतात. वेदाचं ज्ञान आहे, ओवी म्हणजे वेद आहे. ते वेदाचं ज्ञान ओवीच्या द्वारे आम्ही लिखाण केलं, ती मराठीत आणलं, साध्या साध्या जीवाला कळालं, त्यांचा उद्धार झाला. माझ्या बुद्धीला झेपल तसं ओवीत लिहिलं. मी काय व्यासासारखा महान नाहीये, पण माझी बुद्धी छोटी आहे, त्याला झेपल एवढं मी घेतलं, ओवीत आणलं. ती गीता होती. कृष्ण परमात्म्याने बोललेल्या मुखातून निघालेला श्लोक ते मी मराठीत आणला. एवढं मी काम केलं. माझी बुद्धी छोटी आहे, व्यासाची मोठी आहे. त्यांच्या बुद्धीने त्यांना काम केलं, माझ्या बुद्धीने मी काम. असं मौली ज्ञानोबा आपल्याला सांगतात आवर्जून. आहे का आता चरती मंदिराकारे तेथ दे कोणी सपरे ए रे पाहो न लाहो. समुद्रामध्ये मोठे मोठे क्विंटलचे मासे राहतात, पण छोट्या माशांना राहू नये असं नाही. तिथं समुद्र मोठ्या माशाला मी आत घेत राहू देतो आणि छोट्या पिल्ल्याला पण जागा देतो. तसं माझं छोटं कार्य आहे, मी ओवीच्या द्वारे केलंय. मला पण भगवंताने ते ज्ञान दिलंय, म्हणून मी पण सफल झालो आणि व्यास पण सफल झाले. समुद्रात मोठाही मासा राहतो आणि छोटा बी पोहतो, तसा मी छोटा आहे, असं मौली बोलले. कळालं बोलल्यावर? हो हो माऊली. होत आहे. हो हो. आले नाहीत का बोलल्यावर का जॉईन झाले का ताई? होत्या होत काय तर कोणाला तुटली असतील या होत्या की आतापर्यंत होत्या. रेकॉर्डिंग थांबेल ना, असं मौली बोलले. या लागी अम्मा प्राकृता, या लागी अम्मा प्राकृता, देशिकारे बंदे गीता, देशिकारे बंदे गीता, म्हणेनेही अनुचिता कारण नव्हे. बघा, या लागी आम्ही प्राकृता, आम्ही ती गीता, तो वेद, तो श्लोक मराठीत आणला, म्हणून मी चूक केली नाही. मराठी भाषा संस्कृत कळणं, गीता समजणं, गीता ही वेदातून आली, वेद बी कळणं, श्लोक बी कळणं, म्हणून श्लोकाचं रूपांतर मराठी भाषेत केलं. ते ज्ञान ओवीत छोट्या ओवीत आणलं. माझी चूक झाली असं मला वाटत नाही. तेच निरूपण मराठीत आणलं, कारण सगळ्या जीवांचा उद्धार होण्याला मराठी भाषा मला पाहिजे होती. 750 वर्षापूर्वी माऊलीने हे कार्य केलं की प्रत्येक जीव त्या भाषेत आल्यानंतर त्या ओळीचं ज्ञान घेईल आणि परमपदाला प्राप्त होईल. त्याची बुद्धी राम होईल, त्याचा ज्ञान निघून जाईल, तो हरीशी एकरूप होईल. म्हणून मी मराठी भाषेमध्ये गीता आणली. हो माऊली. हॅलो भाभी, याचे सुद्धा किरण आता एकदम परफेक्ट जमलं. हॅलो भाभी, जे आपण संवाद करतो ना बेटा, की माऊली कसं म्हणत होते, पण माऊली रचना करून बाहेर पाठवते आमच्या वाणीतून. आमचं काय नसतं बा. हो हो होत आहे. आम्ही क्षण मात्र आमची सत्ता नाहीये, कारण असल्या अवस्थेमध्ये वेळ सांगणं सोपं नाहीये. पण हरी बोलवतो, बोलून घेतो. हो होत आहे. सांगतो तुम्हाला. हो होत आहे. एक दिवस असा असता आमच्या आयुष्यात येतो की वाणी कशी बोलणं हा आम्हाला प्रसंग, हे आम्हाला अखंड पडते. होत आहे. तुम्ही कालच आम्हाला आमचं प्रारंभ देते. पण एवढं सुंदर विवेचन का होते हे तुम्हाला मी सांगते आज, की माऊली आतून बोलते, जगाला ज्ञान देते. आम्हाला निमित्त केले माऊलीनं, केले की नाही सांगा? हो माऊली. होत आहे. हो होत आहे. हा
माऊलीच्या इथे ताई, माऊलीशिवाय शक्य आहे का एवढं सगळं? नाही. प्राकृता तुम्हाला जे आता मी बोलले या ओवीबद्दल सांगता येईल का ते मला मी डबल सांगते, कारण हा विशेष महत्वाचा भाग आहे. नाही ताई, डबल सांगा ताई, डबल सांगा ताई. डबल कारण महत्वाची बाब आहे. हो ताई, हो 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 हो. ओवीवर लक्ष द्या आणि काय बोलतो त्याच्यावर लक्ष द्या. या आम्हा प्राकृता देशी कारे बंधे गीता. त्या गीतेला देशी भाषेमध्ये मराठीमध्ये आम्ही ओवीचं गुंफन केलं, जीवन आत्मज्ञान दिलं, बंधन गेलं. संस्कृत भाषा कळत नव्हती, वेद झेपत नव्हता आणि बुद्धीचा बंध जात नव्हता, जन्म मरण थांबत नव्हतं आणि आत्मसुख भोगता येत नव्हतं. म्हणून आम्ही प्राकृत भाषेमध्ये तो वेद आणला, गीता आणली, जीवाला ब्रह्मरूपता दिली. हे आम्ही छोटं कार्य केलं असे माऊली ओवीतून सांगायले. रामकृष्ण हरे. देशी कार्य बंदे गीता. देशी भाषा मराठवाड्याची. आमचे माऊली आनंदी ते तालंकापुरी येतं, तिथं भाषा मराठी होती, तेलुगू नाही, कन्नडा नाही. आहे का तेलुगू तिथं? नाही माऊली. नाही मराठीच आहे. तेलुगू, कन्नडा, आंधळे, दुष्ट ते आमच्याकडे नाही. आम्ही निवासा, पैठण, आनंदी इकडे आमचे माऊली. इथं हा ग्रंथ तयार झालाय, खांबापासून लिहिलाय. जन्म एका ठिकाणी, लिखाण एका ठिकाणी, समाधी एका ठिकाणी, तिन्ही ठिकाणी भाषा बोली मराठी आहे. पण देशी कार्य बंदे गीता. मी या देशामध्ये आलो, इथं प्रगट झालो, मला प्रश्न पडला की जगाला काय द्यायचं, मी कशासाठी आलो, माझं अवतार कार्य काय आहे. जीवाला बंधन काढायचंय, मराठी भाषेत वेदांना आणायचे, गीतेला ओवीत गुंफायचे, जीवाला मुक्त करायचे, अज्ञानाला संपवायचे आणि ब्रह्मरूपतेचं दान जगाला द्यायचे. हे माऊलीला सांगायचे. म्हणून हे ओवीतून बोलले, देशी कार्य बंदे गीता. नाही कळालं? कळालं ताई, कळालं. कळालं माऊली, कळालं. आनंदीमध्ये संजीवन समाधी आहे, तिथं भाषा मराठी, आंध्रा नाही, तेलुगू नाही, कन्नडा नाही, पाली नाही, संस्कृत नाही, कोणतीच नाही. कोणती भाषा आहे सांगा, कोणती भाषा आहे? कोणतीच मराठी. मराठी. आणि ज्या संजीवन समाधीच्या अलंकापुरी मध्ये आम्ही निवास केला, 3 दिवस सत्र केलं, ज्ञानाचा पाऊस दिला, अमृताचा वर्षाव झाला, ब्रह्मसूत म्हणते त्याला. रामकृष्ण हरे. साष्टांग दंडवत ताई, साष्टांग दंडवत ताई, कोटी कोटी प्रणाम. हे कळाल्यावर बाकीचं काय लागते का भणभण? नाही लागत माऊली. नाही ताई, नाही लागत ताई. आमच्या स्थितीमध्ये आम्ही राहतो, आमची ब्रह्मपदावर बुद्धी येते, आत्मानुभूती सतत हृदयात राहते, देहाचा संबंध संपलेला असतो आणि मिथ्यात्व प्रगटलेलं असतं. हे सगळं मिथ्या आहे, सत्य तेच आहे. तेच देहाच्या आकारातून बोलते, तेच जगाला ज्ञान देते, वृत्तीचा भाग तेच करते, जीवाला शिवपण पण येते, त्याचं नाव गीता. कळून घ्या. हो माऊली. हो माऊली. कळून घ्या. ज्या हृदयातल्या हरीला बुद्धी अलिंगन देत नाही, तोपर्यंत दर्शन खरं होत नाही. रामकृष्ण हरी. अंतःकरणातल्या आत्मस्वरूपाला बुद्धीचं मिलन झालं नाही तर तुमचं जीवन सार्थकी लागलं नाही. कुणाचे घर, कुणाचे दार, कुणाचा देह, कुणाचं पोर, कुणाचे ढुर, कुणाचे गुर. चिंतन नाही, ज्ञान नाही, संत नाही, वेद नाही, स्वतःची ओळख नाही. स्वतःची ओळख नाही तर जन्म कसला वाया गेला.
देहाचा संबंध नाही टाकला, आपण काय केलं? द्वैत नाही संपलं, कशाला श्वास वाया व्यर्थ वाया गेले श्वास. त्या श्वासाच्या माध्यमातून द्वैताचा निराश आहे. गीतेच्या ओवी श्लोकातून आपल्याला विश्वास आहे की मी कोण हे कळतंय. श्लोक सांगते तू आत्मा आहेस, ओवी सांगते तू ब्रह्म आहेस, संत सांगतात तू एकच आहेस. नाना झालेले रूप जगत खोटे, एक हा मोठा आहे पण एक कळत नाही आणि जगत संपत नाही. बुद्धीला तो समजत नाही, देहभाव टाकता येत नाही, आत्मानुसंधान होत नाही, वृत्ती देहातून निघत नाही, रामापाशी थांबत नाही, रामाला ओळखत नाही, रामात विलगत नाही, रामापाशी एक होत नाही, तवर तुझा जन्म मृत्यू जात नाही. हो माऊली. हो माऊली. नाही माऊली, बरोबर आहे. नाही माऊली, बरोबर. नाही माऊली. एवढा पाऊस टाकते तुमच्यावर, एक वाक्य सांगताय ना तुम्हाला. मायबाप एवढे कष्ट करते, त्याची किंमत लेकराला जर नसलं तर लेकरू कसलं ते. जे माय बापाची इज्जत प्रेम आबरू नाही तर वाज बरा. सांगा चूक आहे? नाही माऊली, बरोबर नाही आहे. माऊली, बरोबर आहे. चूक आहे ना? नाही नाही ताई, नाही. ज्या कष्टाची किंमत लेकराला नाही, बापाची आबरू ठेवत नाही, आईला प्रेम करत नाही, ते पोटाला येऊन कामाचं नाही. हो माई, बरोबर आहे माई, हे खरंच आहे. तुम्ही सांगत नाही, आम्ही बोलतो एवढं. तुम्ही झाकतात, घाण वास झाकतात, आम्ही उघडा करतो. परत एवढाच आहे. एवढा फरक आहे सांगा. हो माऊली, हो तेवढाच. माऊली, तेवढाच. तसंच जसं पोटाला लेकरून जर आई आपण सुख देत नाही तर वांज पण बरं. जसं आत्मज्ञान भोगता येत नाही तसंच जन्म आणि मृत्यूला आलिंगन दिलेलं बरं. सारखं तेच आहे. जन्म मृत्यू, जन्म मृत्यू, लेकरं बाळ, सुख दुःख, जाणं येणं, याच्याशिवाय काय सांगा मला. बोला त्याच्यावर, बोला तुम्ही जरा. काहीच नाही सांगा, माऊली. बोला. तुझ्याशिवाय काहीच नाही माऊली. काहीच नाही माऊली, काहीच नाही माऊली. का कळत नाही? आपल्या हातात आहे तर सगळं करून निघावं. आपलं शरीर चांगलं आहे. कालच माझं प्रवचन माझ्याकडे गुरुजींचे भरपूर आहेत. त्या राजाची एक दोन वही वाचावं म्हणले, त्याच्याकडे दिलं सगळं मंडळात पसारा. एवढं सुंदर लिहिलेलं, त्याच्यात मी वया काढल्या तर डोळ्याला धारा लावल्या माझ्या. 30-32 वर्षाखालचं लिखाण आहे. कोणतं 30च्या खाली, कोणतं 32च्या खाली, 25च्या खाली. तुम्ही सांगा बरं, 30 वर्षाखाली तुम्ही काय खाल्लं जर मी विचारलं, सांगता येतं? नाही माऊली, नाही नाही. माऊली, नाही. मला सांगता येतं 30 वर्षाखाली मी काय शिकलं, तारीख वार आणि लिखाण आहे, आम्ही सांगू शकतो. माई खूप प्रखर आहे, वाचलं खूप प्रखर आहे माई. 1-2च पानं वाचले, पण आता तरी तुम्ही खूप सॉफ्ट सांगता. तुमच्या महाराजांचं खूपच प्रखर ज्ञान. तुमच्या डोक्यावरून जाईल इतकं कठीण आहे. नाही चाललंय, चाललंय माई, डोक्यावर चाललंय. एवढं तुम्हाला रक्ताचं मनात आलं बी जाव, मी बी जाव, अनुभवत राहा, व्यवहार बंद व्हावा. अनुभवत राहावं, व्यवहार बंद व्हावा, वृत्तीतून बाहेर यावं, मोक्ष झाला म्हणणारी वृत्ती पण संपावी आणि बुद्धी भोगावी आणि शब्दाला त्यागावं, स्वमध्ये यावं, स्वानुभूती सगळं राहावं, स्वानंदात पोहावं, मी कोण हे कळावं. राम राम माई. आपण ऐका, थोडं तुम्हाला बोलते 5 मिनिट ऐका. उगाच काय इथपर्यंत व्यासपीठ यायला करत पडलेले नाहीये. तुम्ही भेटायला सोपे नाहीये. काहीतरी भाग्य आहे माझं आणि तुमचं पुण्य आघाद आहे. तुम्ही घरामध्ये बसून वेदाकडे जाता, घरात बसून आत्मचिंतन घेतात, घराला धरून तुम्ही स्वतःची ओळख करून घेतात.
आम्हाला असं झालेलं नाहीये. आम्हाला घर दार लेकरं नवरा टाकून जावं लागलं बोंबलत. साधूच्या संगतीत बोधाची संपत्ती आणि आत्मानुभूती, त्याला म्हणतात ब्राह्मी स्थिती. सांगा, हे वाक्य सांगा, लिहून ठेवा, मला पण लिहायचे. चला बोला. साधूच्या संगतीत बोधाची संपत्ती, बोधाची संपत्ती, आत्मानुभूती, त्याला म्हणतात आत्मानुभूती. सांगा डबल. साधूच्या संगतीत बोधाची संपत्ती, आत्मानुभूती, आणि त्याला म्हणतात ब्रह्मानुभूती. ऐका, एक साधूची संगती, एक देहाची संगती, दोन संगत एकट्याला बुद्धीनं म्हणजे जीवन. एक जीव देहाला माझं मन लागला आणि एक जीव संताला प्रेम करू लागला. एक अंतःकरण संताच्या द्वारे भगवंताकडे गेलं आणि एक अंतःकरण वासनेच्या द्वारे देहाकडे. देहाकडे येणारे अंतःकरण बद्ध आहे, पापी आहे, आणि भगवंताकडे जाणारे अंतःकरण ब्रह्म. हो माऊली, साष्टांग दंडवत. सांगा, चूक आहे? नाही माऊली. एक वृत्ती, ऐका, बोलू नका प्लीज. एक वृत्ती ईश्वराला शोधत 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 त्याला जाणत जाणत ईश्वरापाशी जाती, ईश्वर होती. एक वृत्ती पापाची असती, मोहाची असती, अविद्येतून उत्पन्न झालेली असती, ती देहाला माझं म्हणते आणि देहाला बिलगून राहते. देह भस्म झाल्यावर लिंग रूपानं मृत्यू लोकात उरती, ती अज्ञानाची स्थिती. रामकृष्ण हरी. साष्टांग दोन अवस्था, दोन वृत्तीच्या, दोन वृत्त्या, एक अविद्या वृत्ती, एक ज्ञान वृत्ती. ज्ञान वृत्तीला चिंतन करता 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 राम भेटतो आणि देहवृत्तीला चिंता करता करता नरक भेटतो. नमस्कार माऊली. सत्य हे तुम्हाला पटो नाही तर खड्ड्या जाऊन बचा. एक चिंतन करणारी वृत्ती आहे, एक चिंता करणारी वृत्ती आहे. चिंतन करणारी वृत्ती चिन्मय होती आणि चिंता करणारी वृत्ती नरकाच. सांगा, चूक आहे का? नाही माऊली, बरोबर आहे. चिंतन करणारी वृत्ती, चिन्मय चिन्मय होती आणि देहात करणारी वृत्ती नरक होती. तर समजून घ्या. दिवस निघाल्यावर आत्मचिंतनाचा पाऊस आहे, ओवी आहे. 9,000 वयाच्या पावसात आपण नाहलो, शुद्ध झालो, पवित्र झालो, आत्मचिंतन केलं, माऊली दरबारात गेलो, अलंकापुरीतून आलो. याच्यापेक्षा काय धन आहे आपल्याला? एवढं धन दिलं माऊलीनं, गुरुजीनं. आता चिंता नाही, आता चिंतन, आता अज्ञान नाही, आता ब्राह्मी स्थिती, आता अनुभवाची स्थिती, आता देहावरून वृत्ती अलग झाली, ब्रह्मानुभूती सतत घेतली आणि जगताचा अबाध झाला, आत्मारामाचं मिलन झालं. ज्या जगत दिसत दृश्य ते बाधित केलं. कसं केलं, काय केलं? आज संध्याकाळी तुम्हाला मी 5 ओव्या घेईल आणि थोडं वेदांत देईल. विचारसागर सुरू करायचे, बोलले ते संकल्प पूर्ण करणारे, माऊलीच्या दरबारात बोलले ते खोटं होणार नाही. ज्याला यायचं ते या ना तर खड्ड्याचा. मला कुणाला हाक मारायचं नाही, मी कुणाला फोन लावणार नाही. मी संध्याकाळी घेणारे आणि संध्याकाळी थोडी ज्ञानेश्वरी, थोडा विचारसागर, सकाळी ज्ञानेश्वरी. आता 4-5 दिवस मी एकटीच आहे. 4 दिवस कधीच मला माहित, पण सांगते तुम्हाला, तरी पण मी जागा निवडली आहे. बंधनाला टाकायचं, आपल्या पदावर थांबायचं, चिन्मय व्हायचं, आपल्या अवस्थेला भोगायचे, माझ्या आयुष्याचं तप करायचे. कोणाला टाइम असल नसल खड्ड्याचा. माझं मी संध्याकाळचा टाइम ठरवणारे. ज्याला यायचं असेल तर या, नका तर कुठे वाहत जा, नरकात जा, कुठे जा. तुम्हाला सेपरेट नरकात वर गेल्यावर अति संसार, अति मोह, अति चिंता, त्याला नरक ठेवलेलाच. पण तुम्ही उभी आहे ना माई, तुम्ही उभी आहे ना तिथं. देव तुकाराम. 1 मिनिट, कुणी